कुठं फायनली एवढ्या दिवसाची तुमची जे आशा लागलेली ना आज ती फायनल कंप्लीट झाली आहे. तेच बरं का. आणि 10 गाय आता, घोडे, एवढ्या कोंबड्या. मी जेव्हा छोटा होतो ना, मी जेव्हा असं 4थी 5वीला त्यावेळेस बाग लावलेला आहे. हे जे बघू शकता घोडा. व्हिडिओ काढतो, व्हिडिओ ब्लॉग घेतो, ब्लॉग. गाईज तुम्हाला गोष्ट दाखवू का? तुम्हाला वाटत असं नाही कोंबड्यांना नाही का राहायला घरटं वगैरे काय? घरटं वगैरे काही नाही बरं का. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर गाईज आज नाही का तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचं उत्तर देऊ राहिलो आहे. कारण तुम्हाला एवढ्या दिवसाची भरपूर दिवसाची आतुरता लागली होती की मामा कुठे राहतात, काय करतात. तर आज नाही का मी मामा ते दाखवणार आहेत कुठं राहतात. आणि इथून घरापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर शेती आहे. तर मामा तिकडे राहतात आणि ते घर वगैरे दाखवतो. मामा मामी सगळे दोघं पण दाखवतात. तर चला, भरपूर दिवस तुम्हाला वाटलं होतं की आजीचे लेक वगैरे कसे आहेत. चला आता जाता जाता एक तळ आहे गावामध्ये, ते मस्त, ते तुम्हाला दाखवतो. आणि अजून जर काही दिसलं तर ते पण दाखवतो तुम्हाला. बघू शकताय हा घाटशिलाचा मोठा एकदम तलाव आहे. आणि याच्या खालीच आपण राहतो. इकडे आपलं घर आहे खाली आणि वरती तलाव आहे. गाईज फायनली एवढ्या दिवसाची तुमची जे आशा लागलेली ना आज ती फायनल कंप्लीट झाली आहे. हे बघू शकता मोठ्या मामी आणि हे बघा मोठे मामा, हे मेजर येतं. आणि बघा यांचं आता नाही का एक गाय वगैरे, हे ज्यावेळेस रिटायर झाले ना त्यानंतर हे गाय वगैरे घेतल्या आणि इकडे शेतामध्ये राहतात. ते घर वगैरे छोटं बांधून आता मोठं बांधणं आहे. ते बाग वगैरे इकडे खाली. अशा पद्धतीने आपल्या आजीची एक छोटी फॅमिली आहे. बघू शकताय तुम्ही आज. गाईज मी तुम्हाला कोंबडीची पिल्लं दाखवतो बरं का. हे बघा बारकारे पिल्ले येतात. तिला वाटतंय मी नाही का तिची पिल्लं घेऊन पळू राहिली पिल्लांना घेऊन. लांबून झूम करून दाखवतो. बघा कोंबडीची पिल्लं. आता गुरं सुटून गेले आहेत वरती चरायला मामाला त्यांनी. हे बघा कोंबडी इकडं वरती. इथं एवढे सगळे गुरं राहतात, 9-10 गायी आता. आणि त्याला नाही का खायला टाकायला त्याला हे बघा मशीन आहे असं. मामा नाही का मका वगैरे आणतात आणि याच्यात बारीक करतात, मग गुराला टाकतात. ते बघा बारीक करून ठेवली पलीकडं हिरवी हिरवी मका. गाई बघू शकतात. पिल्लू बघा मांजरी किती भारी. काय आलं म्हणे, काय आलं, किती भारी पिल्लू हे. बघू शकता तुम्ही ताजं नारळ. वरती पण दाखवतो तुम्हाला. आंब्याला आंबे पण येऊ राहिले बघा, छोट्याला छोट्याला आंबे येऊ राहिले. गाईचे बघू शकता डाळिंबाचा बाग आहे. आता डाळिंब तुटून गेले आहेत. मी जेव्हा छोटा होतो ना, मी जेव्हा असं 4थी 5वीला त्यावेळेस बाग लावलेला आहे. आणि अजून हा बाग तसाच आहे. आता जस्ट तुटून गेला आहे. आणि मी जेव्हा 7वी 8वीला लहान होतो ना त्यावेळेस नाही का मी हे बागात नाही का मामा जेव्हा ड्युटीला होते ना त्यावेळेस मी इथं डाळिंबाला पाणी वगैरे द्यायचो. भरपूर मजा यायची. सकाळी मी एकटाच राहायचो, पाणी पण द्यायचो, खत वगैरे सोडायचो. मजा वाटायचं असे नाही का. जशी एक जबाबदारी देतात ना तशी जबाबदारी दिली तर मामाने. असं भारी वाटायचं ना की मला. मी शाळेतून यायचो सायकल मारीत आणि इथं झाडाला पाणी सोडायचो. रात्री पण सोडायचं. हे बघू शकता डाळिंब तुम्ही. थोडे थोडे राहिलेत पण अजून कच्चे आहेत ते. जे बघू शकता घोडा, घोडा पण आहे. लय लहान पिल्लू होतं बरं का. मामाने बघा एवढं मोठं केलं आहे त्याला. दूध पाजून पाजून. याला दूध वगैरे पाजायला काही नसायचं, पण मामा काय करायचे याला नाही का ते गाईचं त्याचं दूध राहायचं ना ते चुरायचे. त्यात वालीस बिलीस नाही टाकून त्याला खाऊ घालायचे. बघा आता किती मोठा गेला आहे. लय भारी बरं का, लय भारी पिल्लू होतं. बाईचे फोटो पण याच्यासोबत बघू शकता. इथे बघा हे मका वगैरे लावली आहे गुरांना खायला. त्याला आत्ताच मका अजून बारीकच आहे, आत्ता पाणी दिलं आहे. आणि शिवाय एक बोर घेतला आहे बरं का. याला पाणी लागलं म्हणून मामाने बघा परत इथे एक घेतला. 2 बोर घेतलेत. मग याला पाणी लागलं आता याच्या याने पाणी देतात ते. आणि मी तुम्हाला शेततलाव दाखवत बघा. पूर्णपणे शेततलाव नाही का भरून ठेवला आहे मामाने. उन्हाळ्यामध्ये पाण्याची भरपूर टंचाई असते इकडं. तर मग हेच पाणी नाही का डाळिंबाला जर बाग वगैरे पकडला ना तर त्याला द्यायला काम येतं. हे बघू शकताय शेततलाव भरपूर खोलीवर घेऊ. तुम्हाला वाटत असं छोटा आहे पण याच्यामध्ये भरपूर खोल आहे. याच्यावरती म्हणजे पूर्ण नाही का उन्हाळा आपला निघून जातो. म्हणजे यात किती पाणी असं विचार करू शकता तुम्ही. ह्या शेततलावावरती नाही का आपला बाग पूर्णपणे उन्हाळ्यातला निघतो. म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता की पाणी किती असेल. हे बघू शकता सगळे आंब्याला नाही का बार वगैरे येऊ राहिले आता. गाईज इथून संध्याकाळची मुवमेंट किती भारी वाटू राहिली बघा. डोंगरावरतून सूर्य खाली चालला आहे. हो किती भारी वाटतंय.
व्हिडिओ काढतो व्हिडिओ, ब्लॉग घेतो ब्लॉग. त्याला काय होतं शेतकऱ्याचं चाहतं राहणीमान म्हणजे जगाची शान आहे. रानात गेले होते काय? आलो होतो आजीकडे, मग म्हटलं त्याला रानातलं सगळं शेती बिती पण दाखव. हा बघू शकता बघा, कोंबड्याला खायला टाकले मामाने दाणे, ते खाऊ राहिले बघा. आज मामाला आपण प्रश्न विचारू की मामा कसं करते हँडल. एकटेच आहेत बरं का, आणि 10 गाय आता, घोडे, एवढ्या कोंबड्या, एवढा बाग पूर्ण हँडल करतात. तर मी आपण विचारू त्यांना कसे करतात ते. कसं करता मामा तुम्ही? काय नाही, नेहमीप्रमाणे आपल्या दुधाचा धंदा आहे आणि सकाळी 10 उठल्यानंतर 5-6 वाजता उठ. आपलं दूध किती जातं डेअरीला? 55 लिटर, 50-55 लिटर आहे. आणि घास बीस? गायच्या मका आहे, 2-3 एकर मका आहे आणि कोंबड्या, गावरान कोंबड्या 50-60 कोंबड्या. इथं डोंगर वस्ती असल्यामुळं 2-4 कुत्रे ठेवावं लागतात बिबट्यामुळे. हां, गायची तर नाही का वाघ वगैरे येते बरं का, आणि 5 कुत्रे येतं मामा, 5 कुत्रे वगैरे, आणि ते एवढे खतरनाक कुत्रे आहेत ना, कोणीच येऊ शकत नाही इकडं. आणि तुम्ही ते बिबट्या येत नाही इथं, नाही तर रोजचे बिबट्या येऊ शकतो. हां, आणि गायची तर पूर्णपणे साईड नाही का डोंगर आहे डायरेक्ट, नाही का म्हणजे ह्याच ठिकाणाचं नाव काय माहिती का? वाघदरा आहे. वाघदारा म्हणून. पहिले इकडं भरपूर वाघ होते, आता नाही राहिले. जुन्या काळामध्ये त्यावेळेस इथं काही वस्ती वगैरे नव्हती. पहिली वस्ती म्हणजे मामाची इथं. त्याच्यानंतर आता भरपूर वस्त्या झाल्या. ज्यावेळेस रिटायर झाले ना तेव्हा इथं वस्ती वगैरे बांधले आणि आता उदरनिर्वाह करू राहिली. इथं गाईच तुम्हाला गोष्ट दाखवू का? तुम्हाला वाटत असं नाही कोंबड्यांना नाही का राहायला घरटं वगैरे काय, घरटं वगैरे काही नाही बरं का. हे बघा डायरेक्ट झाडावरती राहते त्या, हग लागलं बसायला. ही पण चाललंय वरती आता, रात्रभर इकडंच राहते. 100 कोंबडी आहे ना त्याच्यावरतीच राहते पूर्वी. 100 आहेत कोंबड्या डायरेक्ट अख्ख्या. गावरान आहे, प्युअर गावरान. हे बघा गावरान. आत्ता घरी चाललो होतो तर बघा मामाने अंडे दिलेत खायला. गावरान गावरान एकदम अंडे. गावरान अंडे भेटत नाही जास्त, तुम्ही कुठं पण जा शहरामध्ये तुम्हाला बॉयलरच भेटते. गावरान अंडे फक्त गावाकडे, आणि गावरान कोंबड्या गावाकडेच आता. गावाकडे बी नाही तसं आता. हे प्युअर गावरानचं वगैरे नसेल हे. प्युअर गावरान कोंबडा आहे. गाईज तुम्हाला जर गावरान अंडे वगैरे जर पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की घेऊन जाऊ शकतायत. मला जरी कॉन्टॅक्ट केला ना, मी सांगेन तुम्हाला, मामाच नंबर देईन, तुम्ही इथं घेऊन. ते वेगळं असं नाही. इथं घरचे अंडे आहेत आणि प्युअर गावरान ते बघू शकता बघ. तर चला आता घरी जाऊ, आता भरपूर टाईम झाला आहे. झालो आहे फायनली घरी. आता बघू आजी आणि आजोबा काय करतात आपले. बघा इथं ती मोबाईलच लागलं की पदर डोक्यावर गेला. नाना काय करता? बसले किती धरून. वाट नाही बघितली तुम्ही? मी आज वाट नाही बघितली. मामा थळत गेलतास. कुठं? मामा पोरगी देतो काय करू म्हण. मामाला कुठं पोरगी आहे? कुठून आणि तू एखादी काय केलं जेवायला? गाईच काहीतरी हा बघ. मी अजून हे बघा माझ्या पाय चप्पल सुद्धा नाही काढी, काहीतरी करून ठेवलंय. वाटच बघत होती काय कवा येतो काय बनायचंय. अरे बाई थोडं सुखाने जगू दे मला. अरे ते तुझ्या मागं तो गेला तू गेला कोणीच नाही इथं. कुठं? येईर बजावून बसला ते पोरं आज लाडू कानोली खाऊन. आता बोलले परत त्याला. तो आता काय आहे? भात करायचं. मी नाही करीत आता शूट, मी दमला असले दिवसभर. लसूण मिरची बटाटा टमाटर कापून ठेवलंय. इथं भात बनवायचं दिसतं हिला. तुम्हाला खायचं काय बाई? नाना भात. मग भात खायचा आहे? हा मसाला भात. बाईच्या हातचा भात आवडतो का तुम्हाला? दही भाजी. बघ बाई काय म्हणतात बघ. तुम्हाला आवडतच नाही नाना बाईच्या हातचं काही? नाही नाही हां काहीतरी खायचं. गाईज आता काय करतो, ड्रेस वगैरे काढून ठेवतो आणि थोडं फ्रेश होतो. मी भरपूर दिवस होतो ना आज शेतात गेलो होतो. गेलंच नव्हतं एवढं दिवस. आज मामांनी बोललेलं होतं की हे काय करतोय घरी म्हणून आज गेलो. आणि मला तुमच्या पण भरपूर दिवसात कमेंट येत होत्या की तुम्हाला मामा बघायचे आहेत. तर आज मी तुम्हाला दाखवलं सगळं काही आपल्या शेतातलं. तर गाईज तुम्ही म्हणता की रानामध्ये सगळं दाखवलं आणि मामांचे मुलं वगैरे दाखवले. तर मामाला एकच मुलगा आहे आणि तो पण गुजरातमध्ये राहतोय पडोद्याला. तर मामाकडे राहतोय त्याच्या तो. मी जसं माझ्या मामाकडे राहतोय तसं ते तिकडे त्याच्या मामाकडे राहतो. आणि छोटा आहे अजून, म्हणजे 7-8 वर्षाचा आहे. आजचा नाही का घरचा ब्लॉग थोडा कमी घेतला आणि शेतामधला तुम्हाला जिकडे मामा वगैरे बघायचे होते तिकडचं त्यांचं सगळं दाखवलं. कमीच होतं पण थोडं दाखवलं मी तिकडचं. आणि तुम्हाला आजीचा ॲड्रेस वगैरे लागत होता भरपूर. ताईने कमेंट वगैरे केला आहे की व्हिडिओ वगैरे पण मी ती आजीचा पूर्ण व्हिडिओ बनवतो आणि थोडं स्क्रिप्टेड बनवतो, म्हणजे कसं तुम्हाला एकदम योग्य कळेल तसं. मी आज ॲड्रेस सांगतो तुम्हाला या ब्लॉगमध्ये. पाथर्डी तालुक्यामध्ये मडीजवळ घाटशिरस गाव आहे. मडी आणि तिसगावच्या जवळ, म्हणजे मडी आपली कानिपनाथांची मडी आणि मायंबा आपलं जय मच्छिंद्रनाथाचं देवस्थान आहे.
तर काय इथं तुम्ही येऊन म्हणजे घाटशिरसला जर कधी आले ना तर म्हणले निलूची आजी किंवा नाही तर व्हिडिओवाली आजी जरी म्हणले ना तरी आजीला सगळे गावातले ओळखतात. तरी इथं नक्की या. आणि वाटलंच ना गावातमध्ये आले कोणाला पण विचारा, ते मला कॉल करते. आणि नाही जरी कॉल केला ना तुम्हाला घर वगैरे दाखवून देईन कोणी पण. तर जेव्हा येताना तेव्हा नक्की या घरी आणि आजीला भेटा. तरी काही पाठवायचं जर असेल तुम्हाला आजीला तर ह्या पद्धतीने पाठवा. तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर आणि पिनकोड 414106. तर भेटू उद्या लवकरच. उद्या चांगला ब्लॉग शूट करू घरातला पूर्णपणे. आणि उद्या एक मस्त रेसिपी बनवणार आहे आजी, ती पण तुम्हाला दाखवतो. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत गुड नाईट अँड टेक केअर.